आज आपण सोमेश्वर मंदिर इथे आलेलो आहे। आपण बघू शकता हा माझ्या मागचा जो रस्ता आहे, हा रस्ता सोमेश्वर मंदिराकडे येणारा प्रमुख रस्ता आहे। इथं आपण बघू शकता नागरिक खूप कसरत करून या मंदिराकडे येण्याचा मार्ग शोधत आहे। आपण ते देखील बघू शकता। दृश्याच्या माध्यमातून हा रस्ता एकदम खड्डे आणि चिखलचा झालेला आहे। यासाठी प्रशासनाने हा रस्ता लवकरात लवकर रिपेअर करावा ही नागरिकांची मागणी आहे। आणि आता पुढच्या महिन्यात जो श्रावण महिना आहे सुरू होणार आहे, त्या पार्श्वभूमीवर हजारो नाशिककर इथे दर्शनासाठी येतात। त्यासाठी हा रस्ता लवकरात लवकर दुरुस्त करावा। आता आम्ही सोमेश्वरला आलो आहे, तर सर्वसामान्य नागरिकांचा हाच एक प्रश्न आहे की तुम्ही जे काही विकास कार्य करताय उत्तम आहे, परंतु ही सगळी विकास कार्य एक जरा तुम्ही सीझन टाईम बघून घ्यायला हवी होती। तुम्ही पावसाळ्याच्या तोंडावर कामं सुरू करताय, इकडे चिखल आहे, पाय घसरतात आहे। आता श्रावण सुरू होणार आहे, उद्या कोणी वयोवृद्ध नागरिक घसरून पडलं काही झालं तर कोणाची जबाबदारी आहे? तर आमची तुम्हाला फक्त एवढीच नम्र विनंती आहे, उत्तम कार्य करताय, फक्त तुम्ही पावसाळ्याची काळजी घ्या आणि पावसाळ्यात येणाऱ्या शत्रूंची काळजी घ्या। कॅमेरामॅन हर्षल गुंडेसह प्रतिनिधी शुभम तोडकरी, आपलं नाशिक।